नमस्कार. आज 12 एप्रिल 2026. आज रविवार. आज चंद्र आहे श्रवण नक्षत्रामध्ये आणि दुपारी 3:14 चंद्र जातो आहे धनिष्ठा नक्षत्रामध्ये. तर या श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलेले हे जाणण्यासाठी चालू करूया आपण आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी घरगुती शांतता टिकून राहील. दुपारनंतर मात्र विरोधक थोडे त्रास देऊ शकतात. शिवाय सामाजिक क्षेत्रामध्ये वादविवाद होण्याची संभावना आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे एक काजळाचा टीका आपण आपल्या उजव्या पायाच्या तळव्याला लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी पैशांची टंचाई जाणवू शकते. दुपारनंतर सुरक्षित वातावरण टिकून राहील. आजसाठी आपणास उपाय आहे तुरटीच्या पाण्याने आपण हात व पाय धुवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून दुपारनंतर मात्र कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नका. शिवाय कोणावर विश्वास ठेवणे आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. आजसाठी आपणास उपाय लाल सुती कपड्यात 3 काळे मिरे बांधून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी मनामध्ये विचारांचा गोंधळ असून दुपारनंतर मात्र मोठी येणी वसूल होऊ शकतात. दुपारनंतर आर्थिक धनलाभ होण्याचे योग आहेत. आजसाठी आपणास उपाय चांदीच्या वाटीत कच्चे दूध घेऊन त्यात आपण आपला स्वतःचा चेहरा बघावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 78%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. नशिबाची प्रचंड साथ सकाळी मिळते आहे. दुपारनंतर थोडे डोकेदुखीचा त्रास जाणू शकतो, मात्र शरीरामध्ये उत्साह टिकून राहील. आजसाठी आपणास उपाय तांब्याच्या वाटीत लाल मसूर आणि थोडा गुळ घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी मित्रांची चांगली साथ लाभते आहे. दुपारनंतर जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय जुन्या फाटलेल्या चपलेचा किंवा बुटाचा एखादा छोटासा तुकडा जाळून टाकावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी भयंकर अपघात होण्याची शक्यता असून आपल्याला सामाजिक क्षेत्रातून धोका मिळू शकतो. दुपारनंतर आपल्या मित्रांच्या सहकार्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीवरती मात करू शकता. आजसाठी आपला उपाय केळीच्या पानावरती चंदनाने श्री लिहून ते पान जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 48%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. अडकलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. दुपारनंतर मात्र मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो, त्यामुळे दुपारनंतर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय काळ्या तिळीच्या तेलाचा दिवा आपण आपल्या घराच्या बाहेर लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी नाहक बदनामी होण्याची संभावना आहे. दुपारनंतर कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये विजय होऊ शकतो, त्यामुळे कोणतेही महत्वाचे काम आज आपण दुपारनंतर करावे. आजसाठी आपणास उपाय हिरव्या काचेच्या बाटलीत थोडे मध ठेवून ती बाटली सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी सुरक्षित प्रवासासाठी उत्तम वेळ असून दुपारनंतर मात्र शेजारच्या लोकांशी वादविवाद होण्याची संभावना आहे. आज थोडी दुपारनंतर काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय काळ्या कपड्यामध्ये कोळसा आणि थोडेसे मीठ बांधून ते बाहेर फेकून द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी मानसिक ताणतणाव जाणू शकतो. दुपारनंतर जुनी कामे मार्गी लागू शकतात, त्यामुळे आज दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय एक बेलाचे पान आपण महादेवाला वाहावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी बँक बॅलन्स वाढतो आहे. दुपारनंतर मात्र पोटा संबंधित तक्रारी जाणू शकतात किंवा ऍसिडिटी संबंधित तक्रारी जाणू शकतात, त्यामुळे बाहेरचे अन्न न खाल्लेले आपल्यासाठी चांगले राहील. आजसाठी आपला उपाय गव्हाच्या पिठाचा दिवा लावून त्यात थोडेसे तूप टाकावे आणि ते देवाऱ्यात ठेवावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 68%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी शारीरिक थकवा जाणू शकतो. दुपारनंतर शेअर मार्केटमध्ये चांगला नफा होतो आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपला उपाय जाईची फुले आपण पिण्याच्या पाण्यात टाकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%.
14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र सकाळी सर्व इच्छा आपल्या पूर्ण होऊ शकतात. दुपारनंतर मात्र मनामध्ये थोडा ताणतणाव आणि विचारांचा गोंधळ होऊ शकतो. मात्र आपल्याला विजय नक्कीच मिळतो आहे. आजसाठी आपणास उपाय लाल विटेची भुकटी आणि थोडे कुंकू एकत्रित करून त्याचा टीका आपण आपल्या छातीच्या मध्यस्थी लावावा आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 88%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र सकाळी उत्कृष्ट जनसंपर्क वाढतो आहे. दुपारनंतर मात्र प्रचंड भाग्याची साथ देखील मिळते आहे. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि लाभदायक आहे. आजसाठी आपणास उपाय निळ्या रंगाचा खडू आपण आपल्या पाकिटात ठेवावा आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 98%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी शस्त्रक्रिया टाळा. आज अपमान होण्याची संभावना देखील आहे. त्यामुळे सकाळची वेळ आपल्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे. दुपारनंतर मात्र आपल्या कुटुंबातील आनंदाचे वातावरण आपल्यासाठी आनंदी राहील. आजसाठी आपणास उपाय आहे आपल्या नाभीवरती हळदीचा जाड लेप लावावा आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 50%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी जमिनीच्या व्यवहारामधून चांगला नफा होऊ शकतो. दुपारनंतर मात्र भयंकर नुकसान होण्याची संभावना आहे. आज कोणालाही उसने पैसे देऊ नका. शक्यतो ऑनलाईन व्यवहार टाळल्यास आज उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय कोणतीही जुनी लोखंडी चावी आपण आपल्या खिशात ठेवावी व सायंकाळी फेकून द्यावी आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 42%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र सकाळी सासरच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना आहे. दुपारनंतर मात्र हुकमी यश आपणास मिळते आहे. त्यामुळे दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय पुदिन्याची 2 पाने सोबत ठेवावी आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 65%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र सकाळी आध्यात्मिक प्रगती होते आहे. दुपारनंतर मात्र खोटा आळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं सामाजिक क्षेत्रामध्ये सांभाळून पाय ठेवणे गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय घोड्याच्या पायाखालची थोडीशी माती खिशात किंवा रुमालात ठेवावी किंवा एखादे घोड्याचे चित्र आपण आपल्या जवळ ठेवावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी वाहनाचे नुकसान होण्याची संभावना आहे. सकाळची वेळ आपल्यासाठी प्रवासासाठी किंवा कोणत्याही महत्वाच्या कामासाठी चांगली नसून दुपारनंतर आपल्या मनासारखे घडण्याची शक्यता आहे. शिवाय दुपारनंतर विवाह इच्छुक लोकांसाठी चांगले स्थळे येऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे खडी साखरेचा 1 खडा सफेद कपड्यात बांधून तो सोबत ठेवावा आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 56%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र सकाळी राजकीय क्षेत्रामध्ये मान सन्मान टिकून राहतो आहे. दुपारनंतर आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. आजचा दिवस आपणासाठी सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय लाल रंगाची सुती दोरा आणि तांब्याचे नाणे एकत्रित गुंडाळून ते आपण आपल्या सोबत ठेवावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 66%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र सकाळी डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. दुपारनंतर अचानक गुप्त धन मिळण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय चांदीच्या चमच्याने किंवा चांदीच्या वाटीने पाणी किंवा दूध प्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र सकाळी मित्रांची चांगली साथ मिळते आहे. दुपारनंतर अंगामध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली आहे. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. थोडा विचारांचा गोंधळ फक्त डोक्यात असू शकतो. आजसाठी आपणास उपाय लाल मिरचीच्या 3 बिया आणि कापूर एकत्रित जाळावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 90%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र सकाळी विज्ञान क्षेत्रामधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम दिवस असून कोणत्याही क्षेत्रामध्ये आज यश संपादन करण्यासाठी आपल्याला चांगली वेळ असून दुपारनंतर परदेशातून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज परदेशात इंटरव्ह्यू देण्यासाठी अत्यंत उत्तम वेळ असून आजचा दिवस अत्यंत भाग्यकारक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे जुना बंद पडलेला घड्याळाचा सेल आपण आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 96%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. दुपारनंतर मात्र गुरुजनांच्या आशीर्वादामुळे आपण किंवा आपल्या मित्रांच्या सहकार्यामुळे अडचणीतून बाहेर पडू शकता. आज सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. त्यामुळे कोणतेही महत्वाचे काम दुपारनंतर करावे. आजसाठी आपणास उपाय आहे हरभरा डाळ आणि थोडे केशर पिवळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 45%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. दुपारनंतर मात्र मोठा अपघात होण्याची संभावना आहे. शिवाय शस्त्रक्रिया टाळ. आज दुपारनंतर धारदार गोष्टीपासून दूर राहिलेले उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे मोहरीच्या तेलात स्वतःची सावली पाहून ते तेल वडाच्या झाडाला टाकावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 40%.
27 नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी नातेवाईकांचा विरोध होऊ शकतो, त्यामुळे थोडे मतभेद जाणवू शकतात. दुपारनंतर मात्र मोठे डील फायनल होऊ शकतात. व्यवसायासाठी दुपारनंतरची वेळ उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या रंगाच्या पेनाने मनगटावरती स्वस्तिक काढावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 68%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्री शास्त्री चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.